कणकवलीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणेंना इशारा दिलाय। तू आडवा ये, तुला गाडूनच जातो असं ठाकरेंनी ठणकावलंय। तर कोकणामध्ये येऊन भाजप नेत्यांच्या विरोधात भाषण करून दाखवा असं चॅलेंज नारायण राणेंनी दिलं होतं। त्याचा खास ठाकरी शैलीमध्ये उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा अपमान केलाय असा आरोप राहुल गांधींनी केलाय। तर पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेतून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधलाय। शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ नेत्याचा अपमान करून मोदींना काय मिळालं असा सवालही त्यांनी विचारला। शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विकास गोगावलेंनी खुलासा केलाय। ही घटना घडली तेव्हा माझा कुठलाही कार्यकर्ता तिथं नव्हता। आम्ही तिथं असल्याचे समोर आलं तर राजकारणातून संन्यास घेऊ असं गोगावले यांनी सांगितलं। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नाशिकमध्ये महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे। नाशिकची जागा भाजपला न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। त्यामुळेच भाजपच्या अनिल जाधवांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर महायुतीच्या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारली होती। नाशिक जिल्ह्यात भाजपचे 3 आमदार असताना खासदारकीसाठी भाजपचा उमेदवार का नाही असा सवाल अनिल जाधवांनी विचारलाय। आता कणंगलेमधील राजू शेट्टींची प्रचार सभा बच्चू कडूंनी गाजवली आहे। यावेळी त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। जात आणि धर्म समोर आणल्याशिवाय तुम्हाला निवडणुका जिंकता येत नसल्याची टीका त्यांनी केली आहे। बच्चू कडूंनी राजू शेट्टींना पाठिंबा दिलाय।